नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अंकिता आहे. मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे चिंकीची जादुई पेन्सिल. चिंकी हे खूप आळशी होती. तिला असं वाटायचं की आपलं काम दुसऱ्यालाच केलं पाहिजे. ती कधीच काम नाही करायची. ती आपलं काम दुसऱ्याला सोपवून द्यायची. असं करता करता एका दिवशी काय झालं, एका दिवशी एका आजीबाईने तिला सांगितलं, एका जंगलात कमी एक पेन्सिल आहे, तू तिथे जाशील तर ती घेऊन येशील. तर ते आपापच लिहिणार बुकावर. तुला तर कामही नाही पडणार ते पेन्सिलला चालवायचं. असं म्हणत ती चिंकी म्हणाली, अरे मला अशी कधी पेन्सिल भेटणार मला माहीतच नव्हतं. मग ती खूप खुश झाली आणि त्या जंगलात जाऊ लागली. ते जंगल होतं खूप मोठं. त्या जंगलात 2 वाघ होते. ते 2 वाघ त्यांना खूप भूक लागली होती. आज त्यांना एक पण शिकार मिळालं नव्हतं. चिंकी त्या 2 वाघांपाशी गेली. ती खूप घाबरली आणि जोराशी ओरडली, वाघ, मला कोणीतरी वाचवा. ती धावू लागली. तेवढ्यात धावता तिच्या पायाखाली तिला गड्डा दिसला. तिथे एक पेन्सिल गळलेली होती आणि ती पेन्सिल इतकी सुंदर होती की त्याच्यावर एक परीचे चित्र होते. ती पेन्सिल खूप सुंदर होती. ती तर चिंकीला खूपच आवडली. चिंकी म्हणाली, आता तर ही माझीच पेन्सिल झाली, चला आपण हिला घेऊन जाईल. पेपराच्या दिवशी ती म्हणाली, अरे मला तर काहीच आठवण नाही येत आहे. मी काय लिहूया पेपरात? मला तर काही समजतच नाही आहे. काय लिहू? मग तेवढ्यात तिला आठवलं, अरे माझ्याशी तर जादूची पेन्सिल आहे. चला आता मी तेच यूज करते. तिने काय केलं, ती पेन्सिल घेतली आणि तेच यूज केली. तेवढ्यात तिकडून तिची टीचर पास होती. टीचर म्हणाली, अरे हे पेन्सिल जादूची कशी चालत आहे? मग तिचा दोस्त पण पाहता. तिच्या टीचरने काहीच नाही म्हटले, पण तिचा दोस्त होता तो तिच्यापासून खूप जळायचा. त्याने काय केलं, टीचर बघा हिच्याकडे जादुई पेन्सिल आहे. टीचरने घेतली आणि ते तोडून टाकली. धन्यवाद. गोष्टीचे तात्पर्य आहे की कधीही आळस करू नये.